शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज तारीख आहे 29 नोव्हेंबर 2025. तर आज आपण चिंचोली तालुका सांगोला जिल्हा सोलापूर येथे एका शेवग्याच्या प्लॉटला भेट देण्यासाठी आलो आहोत. तर आजचे आपले जे इथं शेतकरी आहेत आपण त्यांची अगोदर ओळख करून घेऊया. तुमचं नाव सांगा. सुनील कदम. सुनील कदम. आता मला सांगा, ही शेवग्याची शेती आहे, तुम्ही आता किती वर्षापासून शेवगा करता? 5 वर्ष झाली. 5 वर्षापासून करता. आता सध्या तुमची किती एकर लागवड आहे? 6 एकर आहे. 6 एकर आहे. आणि आता जे आपण प्लॉटमध्ये बसलोय तो किती वर्षाचा प्लॉट आहे? ही 4 वर्षाचा आहे. 4 वर्षाचा आहे. तिचं लागवड अंतर किती आहे? 13/7 वर आहे. 13/7 वर आहे. आता तुम्ही 5-6 वर्षापासून शेवगा करताय. तुम्हाला काय वाटतं की योग्य लागवड अंतर किती पासलं पाहिजे? अंतर जास्त पाहिजे. 13/7 वर चांगलं आहे. म्हणजे जेणेकरून तुम्हाला फवारणी करताना, माल काढताना, खत घालताना, माल काढताना अडचण येत नाही, परत मेहनत करताना अडचण येत नाही. म्हणजे 2 ओळीच्या मध्ये किती अंतर पाहिजे? 13 अंतर पाहिजे. 13 पाहिजे. कमीत कमी तर आता 13 अंतर पाहिजे. 13 तर पाहिजे. शेतकरी मित्रांनो गेल्या तर 4-5-6 वर्षापासून म्हणता ना तुम्ही? 6 वर्ष. 6 वर्षापासून शेवगा शेती करतायत. आणि आता जर आपण बघितलं, आज तारीख आहे 29 नोव्हेंबर आणि आजच्या घडीला जर आपण बघितलं तर त्यांच्या बागेमध्ये अशा पद्धतीनं सेटिंग आहे. आणि आता मला सांगा, ह्याची कटिंग काय सध्या झाली आहे का? एकदा झाली. एक कटिंग झाली. काय रेटने दिला? 285 रुपये दिलता. 285 रुपयानं दिला. किती माल गेला होता? 150 किलो निघालाय. 150 किलो. म्हणजे पहिली कटिंग झाली 285 रुपयानं. निम्मा अर्धा खर्च काढला असेल तुमचा तेवढ्यात. नाही तेवढं. हा या प्लॉटचा आहे, 6 एकराचा नाही. मग ह्या प्लॉट मध्ये किती पाय झाड आहेत? हा. बर. आणि त्यानंतर मग तुम्ही जे नवीन शेवगा लावणारे शेतकरी आहेत त्यांना काय सांगाल? शेवगा लावला पाहिजे की नको? चांगला आहे. शेवगा लावला पाहिजे. लावला पाहिजे. कमी दिवसात जास्त उत्पन्न निघते. जास्त उत्पन्न येते. तरी 6 वर्षापासून. आणि अजून मला सांगायला नक्की आवडेल, ह्यांचा शेती बघून, चिंचोली गावात यांचा प्लॉट बघून किंवा यांची शेवगे शेती बघून ह्या वर्षी बरीच लागवड केली आहे आणि इतर आसपासच्या परिसरातल्या लोकांना पण हे मार्गदर्शन करतात. तर आता आपण बघूया किती जी सेटिंग आहे. झाडा तुम्ही स्ट्रक्चर बघा. प्रत्येक ठिकाणी सूर्यप्रकाश खूप चांगल्या पद्धतीने जातोय. ही आता ही अगोदर एक कटिंग झाली आहे, ही दुसरी आता कटिंग सध्या स्टेज आहे. आणि त्यानंतर जी आता नवीन सेटिंग झाली आहे ती अशा पद्धतीने आहे. एका फांदीला अशा पद्धतीने पूर्ण सेटिंग आहे. किंवा त्याच्यानंतर आता आपण जर फ्लॉवरिंग बघितलं तर फ्लॉवरिंग पण चालू आहे. तर म्हणजे एकंदरीत तुम्ही शेवग्या शेतीत आनंदी आहात. होय, एकदम आनंदी. म्हणजे जर एखाद्याला माझ्यासारख्या नवीन शेतकऱ्याला समजा शेवगा लावायचा असेल तर तुम्ही त्याला काय सांगाल? उत्पन्न समाधानकारक उत्पन्न निघते. बरं. तोट्यात खर्च? तोट्यात जात नाही. एकरी 1-2 लाख खर्च केला तर कमीत कमी 6 लाख रुपये उत्पन्न निघते. बरं. एक एक एकराला 5-6 लाख तर आरामात होय, आरामात मिळते. मिळतं. म्हणजे तोटा होत नाही. तोटा नाही होत. किमान केलेला खर्च निघतो. कारण 20 बऱ्याचशा रुपयाला जरी गेलं तरी तोटा होत नाही. 20 ने गेलं तरी पण तोटा होत नाही. तर आता खूप चांगल्या तुम्हाला आता 285 रुपयाने तुमची कटिंग झाली आहे. ह्याच्या अगोदर तुम्हाला मॅक्सिमम दर किती मिळाला होता मागच्या वर्षी?